बोलण्यावरून तरी घरात गेल्यावर त्याला बायको काही घरात घेत नाही असंच इकडे दिसते। चला तर बघूयात नक्की तो इकडे काय सांगतोय। तर अभिजित सांगतो की या आठवड्यातले दिवस पटपट गेले नाही। त्यावरती धनंजय देखील म्हणतो की हो म्हणजे कळलंच नाही की दिवस कसे गेले, आठवडा कसा संपला आणि कसं झाले, बाहेरचं काय आठवणच झाले मला तर। आता काय बाहेरचं आठवण, असं बसलं तरी ना सगळे घरातले चेहरे दिसतात। त्यावरती अभिजित म्हणतो की हां असं होतंय की बाहेरचं जरासं आठवेना झालंय। त्यावर डीपी म्हणतो की अहो खरं सांगू काय तुम्हाला, मी काल असं बायकोचा चेहरा आठवतो, तुम्हाला बायकोचा चेहरा देखील आठवेना। आणि मग मी काय केलं, तिच्या साडीवर गेलो, पहिली तिची पिवळी साडी आठवली आणि त्यानंतर मग तिचा मी चेहरा आठवला, असं करून बायकोचा चेहरा आठवला। त्यावर सगळेच हसत असतात। त्यावरती धनंजय सांगतो की तू पटकन आठवून बघ ना तुझ्या बायकोचा चेहरा आठवतो का। त्यावरती अभिजित सांगतो की मी विसरूच शकत नाही तिला, माझ्या समोरून तिचा चेहरा जाणारच नाही। त्यावर धनंजय म्हणतो हा ह्यो बघ कशी ह्याची बाजू सेव्ह करायला लागल्या, म्हणजे वहिनीने बघितल्यावर ह्याला घरात आल्यावर काय बोलू नये, कारण हा वहिनीला घाबरतो। तर त्यानंतर धनंजय सांगतो की अरे खरंच असं व्हायला लागले, बायकोचा चेहरा सुद्धा आठवना, मग आधी तिची साडी आठवून मग तिचा चेहरा आठवला। आणि असं जर मी डोळे झाकून आठवायचं बाहेरचं काय चाललंय हे आठवायचा प्रयत्न केला ना, मला ह्यांचेच चेहरे दिसतील। तर अशा प्रकारे बिग बॉसच्या घरात राहून राहून यांना इथलीच सवय झालेली आहे आणि बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे। स्वतःच्या बायकोचा चेहरा डीपीला आठवत नाहीये हे बघून खरंच आश्चर्य वाटलं, कारण इतके दिवस हे दोघं एकत्र राहून सुद्धा त्याला थोड्या दिवसात बिग बॉसच्या घरात बायकोचा चेहरा आठवत नाहीये, यासारखी आश्चर्यचकित करणारी गोष्टच दुसरी नाहीये। सगळेच हसत असतात। तर धनंजयची ही गोष्ट ऐकून खरंच धक्का बसतो। पण तुमचं काय मत आहे याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।